प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. यहुदी समाजामध्ये शास्त्री आणि परुषी, मुख्य याजक आणि वडीलजन, प्रमुख याजक अशा काही लोकांना खूप मोठं मानाचं स्थान होतं. त्यापैकी शास्त्री पुरुषी सरळ सरळ लोकांमध्ये मिसळलेले असायचे. एखाद्या व्यक्तीला शास्त्री ही पदवी मिळण्यासाठी 40 वर्षापर्यंत धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागत असे. परुषी ही पदवी मिळवण्यासाठी वयाची 25 वर्षे पुरेशी असायची. ह्यावरून शास्त्री हे पुरुषांपेक्षाही अधिक शिकलेले होते असं आपल्या लक्षात येतं. मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा जो अनुभव घेतला त्यानुसार प्रभू येशूने त्यांचा निषेध केलेला आहे, त्यांचा धिक्कार केलेला आहे. मत्तईच्या शुभवर्तमानातील अध्याय 23 अशा प्रकारचे एकूण 7 धिक्कार आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहेत. त्यापैकी 3 धिक्कारावरती कालच्या दिवशी आपण चिंतन केलं. आज आपण शुभवर्तमानामध्ये 2 आणखी धिक्काराचं चिंतन करणार आहोत. त्यामध्ये येशू सांगत आहे की अहो शास्त्र्यानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप आणि जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. त्या करावयाच्या होत्या तरी त्या सोडाव्याच पाहिजेत असं नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून टाकता आणि उंट गिळून टाकता. काय प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदर असं प्रतीक वापरलं आहे बघा, की मुरकूट गाळून टाकतं. ह्याचा अर्थ काय, की एखादं दूषित पाणी आपण गाळून घेतो आणि त्याच्यामध्ये माशी पडलेली असते, ती मात्र बाहेर फेकून देतो. आणि येशू सांगत आहे की तुम्ही उंट गिळून टाकता. ह्याचा अर्थ काय आहे, की महत्त्वाच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि किरकोळ गोष्टींवरती अधिक भर देता. त्यासाठीच येशू सांगत आहे पुदिना, बडीशेप, जिरे ह्यांचा सुद्धा तुम्ही दशांश देता. म्हणजे ह्या अनावश्यक किंवा किरकोळ गोष्टी आहेत. परंतु नियमशास्त्रातील ज्या मुख्य गोष्टी आहेत, न्याय, दया, विश्वास, ह्यांच्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. ह्यावरून प्रभू येशू आपल्याला एक महत्त्वाचा धडा देत आहे की जीवनामध्ये एसेन्शियल म्हणजे आवश्यक काय आणि ॲक्सिडेंटल म्हणजे अनावश्यक काय ह्याचा आपण व्यवस्थितपणे शोध घेत राहिलं पाहिजे आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरती भर दिला पाहिजे. अनावश्यक गोष्टी कधीतरी आपण टाळल्या तरीसुद्धा त्याचा आपल्या जीवनावरती फारसा प्रभाव दिसून येत नाही. दुसरा धिक्कार आहे की अहो शास्त्र्यानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता परंतु ती आतून जुलूम आणि असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने किती सुंदर असं प्रतीक वापरलेलं आहे बघा. माणूस ज्यावेळेला आपल्या घरातील भांडी विसळतो, स्वच्छ करतो, तेव्हा तो नुसती बाहेरून साफ करत नाही, ती आतून साफ करत असतो. कारण आतूनच त्याचा वापर खऱ्या अर्थाने झालेला असतो. आतमध्येच काही गोष्टी चिकटलेल्या राहू शकतात. त्या स्वच्छ करून पुढील उपयोगासाठी ते पात्र साफ करावं लागतं. मात्र आपल्या जीवनामध्ये आपण तसं न करता बाहेरून मात्र स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतो, आतमधून मात्र आपण अस्वच्छ राहण्याची आणि अशुद्ध असण्याची शक्यता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे शास्त्री पुरुषांविषयी जे सांगितलेलं आहे ते काही प्रमाणात आपल्याही बाबतीत खरं असण्याची शक्यता आहे. म्हणून आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताकडे खास मागणी करूया की हे प्रभू येशू ख्रिस्ता, अनावश्यक गोष्टींवरती भर देण्याऐवजी आवश्यक गोष्टी मनापासून करण्यास आम्हाला मदत कर. आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला बाहेरून दिखावा करण्याचा मोह होईल त्यावेळेला अंतर्मुख होऊन आम्ही आतमधून स्वतःची स्वच्छता, शुद्धता करीत राहावं म्हणून तुझा पवित्र आत्मा आम्हाला प्रदान कर. आमेन.
प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.